जय शिवराय। खरं तर ज्या माणसाने या समाजासाठी स्वतःच्या प्राणाची बाजी लावली त्या माणसावर टीका करण्याचं पाप आणि या मराठा समाजाला या समाजाचं वाटोळं करण्याची सुपारी काही मराठ्याचेच आमदार जर घेत असतील तर देवेंद्र फडणवीस साहेब या मराठ्याच्या अन्नामध्ये माती कालवण्याचं काम करू नका। राजेंद्र राऊत असन, प्रसाद लाड असेल, यांच्या माध्यमातून या मराठा समाजाचा लढा आणि हे आंदोलन मुडीत काढण्यासाठी प्रयत्न करू नका, नाहीतर या राज्यात मराठे तुम्हाला सुद्धा फिरू देणार नाहीत। आणि राजेंद्र राऊत, तुम्ही सुद्धा आता समाजाची माफी मागा। 6 कोटी मराठ्याच्या दैवतावर थुकण्याचं काम करू नका। तुम्ही देवेंद्र फडणवीसची भाषा बोलू नका, तुम्ही त्या देवेंद्र फडणवीसची भाषा बोलू नका आणि छत्रपतीच्या विचारावर वार करण्याचं पाप करू नका। या महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आज कुठेतरी एक आशेचा किरण दिसतोय आणि या समाजाला आता कुठेतरी वाटतंय या समाजाची झालेली एकी फोडण्याचं पाप तुम्ही करू नका राजेंद्र राऊत साहेब। आणि आता तुम्ही लाईव्ह डिबेटमध्ये म्हणतात की माझं काही चुकत असेल तर मला चौकामध्ये फाशी द्या। तुम्हाला कोणी फाशी देणार नाही राजेंद्र राऊत साहेब। तुम्ही समाजाला फाशी घ्यायला भाग पाडू नका, या समाजाचं वाटोळं करू नका। तुमचं भलं झालंय, तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये सांगितलं मी माझ्या मुलाची व्यवस्था करून ठेवली आहे। राजकीय नाही पण त्यांना त्यांचे उद्योगधंदे उभे केलेत। या 6 कोटी मराठ्याच्या उद्योगधंद्याचं काय? तुम्ही आमच्या या महाराष्ट्रातल्या मराठ्याचं वाटोळं करण्याची सुपारी घेऊ नका आणि देवेंद्र फडणवीसाची भाषा बोलू नका, नाहीतर तुमच्याच बार्शीतले मराठे तुम्हाला तुमची राजकीय जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत। तुम्ही दादाच्या सोबत राहत होतात, त्या ठिकाणी येत होतात आणि त्या ठिकाणी गोड गोड बोलत होतात। त्यावेळेस आम्हालाही वाटत होतं की हाच मराठ्याचा आमदार आहे जो मध्यस्थी करून न्याय देईल, पण तुम्ही या समाजाचा घात करण्याचं पाप करत आहात। ज्या माणसाने या समाजाला स्वतःच्या पोटाचा 17-18 दिवसाचे उपोषण करून न्याय देण्याची भूमिका घेतली आणि या 6 कोटी मराठ्यांना संघटित करण्याचं काम केलं आणि तुम्ही देवेंद्र फडणवीसांची भेट घेऊन आल्याच्या नंतर तुमच्या तोंडातली भाषा बदलली आहे। तुम्ही अंतर्वली देत होतात, गोड गोड बोलत होतात। आम्हालाही वाटत होतं की राजेंद्र राऊत मध्यस्थी करून या समाजाला न्याय देण्याच्या भूमिकेची आहेत, परंतु तुम्ही आता देवेंद्र फडणवीसांची भाषा बोलायला लागलात। दादांनी सुद्धा क्लिअर सांगितलंय की तुम्ही म्हणतात की महाविकास आघाडीवाल्याकडून लिहून घ्या, तुम्ही तुमच्या देवेंद्र फडणवीस कडून लिहून घ्या की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण पाहिजे आणि मग वर तोंड करा आणि बोला। तुम्ही जर या 6 कोटी मराठा समाजाच्या अन्नामध्ये माती कालवण्याचं काम करत असताल तर आज या राज्यातला प्रत्येक मराठ्याचा माणूस तुम्हाला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही। तुम्ही सांगता तुम्ही तुमच्या मुलासाठी व्यवस्था केली आहे, या 6 कोटी मराठ्याच्या व्यवस्थेचं काय? तुम्ही आमदार झालात, तुमचे घरं भरलेत, या गोरगरीब मराठ्यांच्या मुलाचं काय? त्याच्यासाठी संघर्ष योद्धे माननीय मनोजदादा जरांगे पाटील एकटे झटत आहेत। तुम्हाला त्याची कळवळ नसल, तुमच्या हाताखाली आमदारकी आहे, तुम्ही आमदार होता, पण या गोरगरीब मराठ्याचं काय? त्याच्यासाठी राजेंद्र राऊत साहेब तुम्ही देवेंद्र फडणवीसाची भाषा बोलू नका आणि देवेंद्र फडणवीसाची भाषा बोलून या 6 कोटी मराठ्याचं वाटोळं करण्याचं पाप तुम्ही करू नका। तुम्हाला कळकळीची विनंती आहे, आणखीनही वेळ गेलेली नाही, या 6 कोटी मराठ्याची माफी मागा। आणि तुम्ही लाईव्ह डिबेटमध्ये सांगता, बोलताना मी तुमची डिबेट पाहिली की माझं काही चुकलं असेल तर मला फाशी द्या। अहो राजेंद्र राऊत साहेब, तुम्हाला कोणी फाशी देणार नाही, पण या 6 कोटी मराठ्याला, या गोरगरीब मराठ्यातल्या गरीबातल्या गरीब मराठ्याला जर आरक्षण नाही मिळालं, कित्येक मराठ्याच्या पोरानं फाशी सुद्धा घेतली आहे। तुम्हाला नाही कळायचं राजेंद्र राऊत साहेब, गोरगरीब मराठ्याचे हाल काय असतात तुम्हाला नाही समजणार। तुम्ही आमदार झालात, तुम्ही सांगतात मी चळवळीतून मोठा झालो, मी बी केसेस घेतात, मी बी रक्त सांडले। तुम्ही रक्त सांडलं असेल राजेंद्र राऊत साहेब, पण आज या समाजाचं रक्त सांडतंय त्याच्याबद्दल तुम्ही बोलत नाहीत। छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक जे त्या ठिकाणी कोसळलं त्याच्यावर तुम्हाला बोलायला नाही दिसलं। ज्यावेळेस अंतरवली सराटीमध्ये लाठीचार्ज झाला, या गोरगरीब मायमावल्यांना गोळ्या घालण्यात आल्या, त्यावेळेस तुम्हाला नाही बोलता आलं। तुम्ही फक्त देवेंद्र फडणवीसांचीच बाजू घेऊन बोलणार। तुम्हाला दिसत नाहीये का या 6 कोटी मराठ्याचं वाटोळं होत आहे? आज कितीतरी लोक अधिकारी झाले त्या आंदोलनातून, कितीतरी जण डॉक्टर झालेत। या ओबीसीच्या आरक्षणामुळे या समाजाला कुठेतरी न्याय मिळण्याची भूमिका, कुठेतरी एक आशेचा किरण माननीय मनोजदादा जरांगे पाटलाच्या माध्यमातून दिसत आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही माती कालवण्याचं काम फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीसांचं ऐकून करत असताल तर हा समाज तुम्हाला माफ करणार नाही, एवढं लक्षात ठेवा।
आणि तुम्ही सुद्धा सत्याच्या बाजूने उभा